पीक बीमा को लेकर कांग्रेस ने हुकूमत पर दबाव बनाने की कोशिश की। डीपी सावंत का कहना है कि पीक बीमा से किसानों को कम और कंपनियों को ज्यादा फायदा हो रहा है। नांदेड़ के 3 तालुकों को खुशकसाली से मुतासरा इलाके करार दिया गया है। इन तालुकों में किसानों की हालत इंतहाई खस्ता है। ऐसे में पीक बीमा के नाम पर किसानों के बजाय बीमा कंपनियों को फायदा पहुंचाने का इल्जाम कांग्रेस की जानिब से लगाया जा रहा है। एमएलए डीपी सावंत ने पीक बीमा पर हुकूमत को आड़े हाथों लेने की कोशिशें की। एक प्रेस कॉन्फ्रेंस में इन्होंने पीक बीमा के जरिए हो रही धांधलियों को वाजह करने की कोशिश की। नाही, नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा जे आहे ते अतिशय नगण्य स्वरूपात मिळालेला आहे। हा प्रॉब्लेम गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे, परंतु यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्ती पेरा हा सोयाबीन आणि कापसाचा आहे आणि ह्या दोन पिकांनाच सोयाबीनला तर 16 तालुक्यामध्ये एकही तालुक्यात पीक विमा मिळाला नाही आणि कापसाला सुद्धा फक्त 3 तालुक्यातील 3 मंडळामध्ये मिळाला। एवढा नगण्य विमा इथं मिळाला आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे तालुके शासनाने 50 पैशापेक्षा कमी आणेवारी म्हणून जाहीर केले, दुष्काळी म्हणून जाहीर केले, त्या तालुक्याला तरी सरसकट विमा मिळाला पाहिजे होता, तेही या विमा कंपन्यांनी दिलं नाही। आणि म्हणून आमची मागणी ही शासनाकडे आज आम्ही करतोय की ह्याचे निकष जे आहे हे बदलणं फार गरजेचं आहे। जिथे आणेवारी 50 पैशापेक्षा खाली आहे ते निकषामध्ये धरलंच पाहिजे की जिथे दुष्काळ जाहीर झाला तिथे सरसकट विमा मिळालाच पाहिजे। दुसरी गोष्ट, जिथं गेल्या 5-7 वर्षाचा जे सरासरी धरून उंबरठा उत्पन्न काढलं जातं ते 5 वर्षाचं सरासरी काढून काढलं जातं। आमची मागणी आहे की त्या 5 वर्षामध्ये सगळ्यात हायेस्ट ज्या वर्षी झालं ते उत्पन्न हे निकष धरलं पाहिजे आणि त्याच्यावरून विमा हे केला पाहिजे। तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की नफेखोरी विमा कंपन्या ज्या करतायत एवढ्या मोठ्या प्रमाणात, आता नांदेड जिल्ह्यातच जवळजवळ 48 कोटी रुपयाचा प्रीमियम भरला गेला आणि वाटप फक्त 18 कोटी रुपयाचं झालं। म्हणजे हे एका जिल्ह्याचं हे आकडे आहेत। अशा अनेक जिल्ह्यांमध्ये देशामध्ये आज मोठ्या प्रमाणावर प्रीमियम घेतला गेला आणि शेतकऱ्यांना 10% सुद्धा वाटप झालं नाही। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नफेखोरी करत असतील विमा कंपन्या तर शासनाने ह्या नफेखोरीला सुद्धा आळा घातला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला शेतकऱ्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर हे विमा कंपन्याला त्यांच्याशी नव्याने बोलणी करून हे निकष असे केले पाहिजेत की जेथून शेतकऱ्याचा फायदा दिसला पाहिजे, विमा कंपन्यांचा नाही। आणि म्हणून विमा जे देतात शेतकऱ्यांना दिला जातो यासाठी आमूलाग्र बदल होणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे। यासाठी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही विधानसभेमध्ये हा विषय मी स्वतः मांडला, माझ्या सगळ्या सहकार्याने मांडला आहे। इवन जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनीसुद्धा हा विषय मांडला की निकष हे बदलले पाहिजेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याच्यात फायदा होईल। आणि मला वाटतं मुख्यमंत्री ह्याला उत्तर देतील 1-2 दिवसात, त्यावेळेला बघू आणि त्याच्यानंतर पुढची आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही नक्की ठरवू काय करायचं।